कोल्हापूरमध्ये गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं बेमुदत उपोषण अखेर मागे घेतलं गेलं आहे। गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतलं गेलं आहे। गेल्या 6 दिवसांपासून टोल विरोधी कृती समितीच्या 12 कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं, पण सरकारनं दखल न घेतल्यामुळे आज दुपारपासून शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन.डी. पाटील यांनी सुद्धा उपोषण सुरू केलं। पण यानंतर कोल्हापूरच्या दोनही मंत्र्यांनी नगरसेवकांबरोबर बैठक घेऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि रस्ते विकास प्रकल्पांचं पुनर्मूल्यांकन करून IRB कंपनीचे पैसे हे महापालिकेमार्फत पुरवले जातील आणि भरले जातील असं आश्वासन दिलंय। या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतलं गेलंय। दरम्यान गेल्या 2 तासांपासून कोल्हापूर शहरामधल्या 9 टोल नाक्यांवरची वसुली ही बंद झाली आहे आणि त्यामुळे करवीरवासियांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। यामध्ये कुणीच सहकार्य जर केलं नाही तर आम्ही महानगरपालिका आणि आम्ही स्वतः कृती समिती प्रतिनिधी अशी आम्ही त्याचं व्हॅल्युएशन करू, त्याची किंमत ठरवू आणि ती किंमत पूर्णपणे महानगरपालिका आम्ही स्वतः देऊ असं आज आम्ही सांगणार आहोत। IRB वाल्यांना आज आम्ही विनंती करतोय की त्यांनी आजपासून हे टोल थांबवावं। आम्ही आता हा टोल पंचगंगेमध्ये आता बुडवलेला आहे। आम्ही सगळे पैसे द्यायची आमची तयारी आहे आणि म्हणून ते कसे द्यायचे, पुढे काय आम्ही करणार आहोत हे आम्ही बसून या 15 दिवसात दिशेने ठरवू। म्हणजे याची जबाबदारी आता महानगरपालिकेने घेतलेली आहे। आता महानगरपालिकेला कर्ज काढावं लागेल, एखादा भूखंड द्यावा लागेल, विकासाच्या कामावर परिणाम होईल, म्हणजे याची सगळी तयारी आता नगरसेवकांनी आम्ही आमची केलेली आहे। तर उपोषण मागे घेतल्यावर उपोषणकर्त्यांची बातचीत केली आमचे करेस्पॉन्डंट संदीप राजगोळकर यांनी। माझ्यासोबत गेले 6 दिवस उपोषण करणारे उपोषणकर्ते आहेत। आपण त्यांच्या काय भावना आहेत नेमक्या हे जाणून घेऊयात। माझ्यासोबत बाबा इंदुलकर आहेत। मला सांगा, आज तुम्ही उपोषण मागे घेतलेलं आहे, काय सांगाल? उपोषण पाठीमागे घेतलेलं आहे। थोडी खुशी थोडी गम आहे। वास्तविक त्या दरबदली शासनानं स्वतःच्या खिशात हळवून आमचे पैसे भागायला पाहिजे होते। आज हे आंदोलन पाठीमागे येत असताना आम्हाला आमच्या खिशामध्ये हजायला लागणार आहेत। तरी असू द्या, काही वाईट नाही आहे। आम्ही बघू पुढे काय करायचं ते। तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही देखील 6 दिवस बेमुदत उपोषण केलं होतं। आज कृती समितीने जो निर्णय घेतला आहे तो आम्ही सर्वांनी मान्य केलेला आहे। या मंत्र्यांनी आज टोल बंद करणार म्हटले, सगळे टोल बंद झाले, मी स्वागत करतो। परंतु या 2 मंत्र्यांनी जर काय दगाफटका केला तर पुन्हा याच जागेवर आम्ही आमरणला उपोषणला बसू। दगाफटका करणार नाहीत असं आम्ही मानतो। पण अशी जर कोल्हापूरकरांची जर फसवणूक झाली तर पुन्हा आम्ही आत्मक्लेश करणारा मागे पुढे बघणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्यसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर।